आता बघूया कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या थोडक्यामध्ये, अर्थात फास्ट न्यूज। भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं। संविधानाच्या प्रतिकृतीची मोडतोड करणाऱ्या परभणीच्या समाजकंटकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा। सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना बडतर्फ करावं। बीडमधील संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या वारसांना राज्य शासनाने प्रत्येकी 50 लाख रुपयांची मदत द्यावी अशा मागण्या करण्यात आल्या। या आंदोलनात बी.के. सरनाईक, उमाजी जाधव, ॲडव्होकेट सुनील नागदिवे, शक्ती कांबळे, सपना कांबळे, मनोज डोंगरे, शहाजी सुभेदार यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते। परभणीत संविधान प्रतिकृतीच्या विटंबनेनंतर झालेल्या दंगल प्रकरणी पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशी याला ताब्यात घेतल्यानंतर त्याचा पोलीस कोठडीत मृत्यू झालाय। या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील आम्रपाली महिला मंचच्या वतीने प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांना निवेदन देण्यात आले। यामध्ये या दोन्ही घटनांची SIT मार्फत चौकशी व्हावी, तसंच सूर्यवंशी कुटुंबियांना 10 लाख रुपये नुकसान भरपाई शासनाने द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। शिष्टमंडळात पूनम बाणकर, नीलम जिरगे, कांचन शिंगारे, अश्विनी कांबळे यांच्यासह महिला सदस्यांचा समावेश होता। परभणीमध्ये भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्याच्या कारणावरून दंगल उसळली। या दंगलीत पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशी याला ताब्यात घेतलं, मात्र त्याचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला। या घटनेची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी RPI आठवले गटाने केली आहे। या मागणीकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं केली। आंदोलनाचं नेतृत्व जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी केलं। खुनाचा प्रयत्न आणि जबरी चोरीची घटना 6 जून 2024 ला घडली होती। या प्रकरणातील मुख्य आरोपी विश्वनाथ उर्फ बिल्डर सौदागर कांबळे आणि सद्दाम देसाई हे दोघेजण पसार झाले होते। दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून शेंडा पार्क इथं सापळा लावून रेकॉर्डवरील खतरनाक गुन्हेगार बिल्डर कांबळे आणि लक्ष्मीपुरीतील कोंडा ओळ इथून सद्दाम देसाईला ताब्यात घेतलं। बिल्डर कांबळेला राजारामपुरी पोलिसात तर सद्दाम देसाईला कागल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं। युवा सेनेच्या वतीने गड किल्ले बनवण्याच्या स्पर्धेचं आयोजन केलं होतं। या स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील 52 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता। शिवप्रेमी मुलांनी या स्पर्धेत विविध किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारल्या होत्या। या स्पर्धेत शिवाजी पेठेतील राजे संभाजी तरुण मंडळ, बुधवार पेठेतील फायटर स्पोर्ट्स, कसबा बावड्यातील विजेता तरुण मंडळ, जाधववाडीतील जय हनुमान भक्त मंडळ, पाचगावातील किल्ला बॉईज यांच्यासह 10 मंडळांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरवण्यात आलं। यावेळी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख मंजित माने, शिवसेना उपनेते संजय पवार, अविनाश बलकवडे सह संपर्क प्रमुख विजय देवणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। भक्तिसेवा विद्यापीठ शिक्षण संस्थेचे संस्थापक दीक्षित गुरुजी यांचा 44वा स्मृतिदिन नुकताच संस्थेच्या वतीने पार पडला। यावेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट धनंजय पठाडे यांनी दीक्षित गुरुजींच्या कार्याचा आढावा घेतला। दीक्षित गुरुजी यांनी घालून दिलेल्या आदर्शावरच संस्थेची वाटचाल सुरू असल्याचं आज संस्थेचे अनेक विद्यार्थी देशपातळीवर विविध कार्यक्षेत्रात चमकत आहेत, असे उद्गार ॲडव्होकेट पठाडे यांनी काढले। यावेळी विद्यार्थ्यांनी भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायाचं सामूहिक पठण केलं। कार्यक्रमाला किरण रेडेकर, देवेंद्र शिंदे, राजश्री शिंदे, अजयसिंह चिले, आनंद देसाई, सखाराम नाळे, प्रदीप मगदुम, साक्षी शिंदे, सीमा मगदुम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। करणी झाल्याचं सांगून महिलेच्या गळ्यातील 70,000चा दागिना लुबाडण्याची घटना 16 डिसेंबर रोजी कसबा बावड्यातील लईन बाजार इथं घडली होती। या प्रकरणी जैबनू मुश्रीफ यांनी शाहूपुरी पोलिसात तक्रार दिली होती। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे कर्मचारी लखन पाटील आणि सागर माने यांना मिळालेल्या माहितीनुसार दोघा अल्पवयीन मुलांना शाहू मार्केट यार्ड परिसरात पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्यांच्याकडून चोरीचा 70,000 रुपयांचा सोन्याचा दागिना आणि 1 लाखाची दुचाकी जप्त करण्यात आली। विद्युत मोटार सुरू करताना विजेचा धक्का बसून शरीफ मौला तहसीलदार या 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला। ही घटना आज दुपारी रेंदाळ गावात घडली।
शरीफची आई आपल्या धाकट्या मुलाला भेटण्यासाठी पुण्याला गेली होती. त्यामुळं तहसीलदार यांच्या घरी कुणीच नव्हतं. आज सकाळी रेंदाळ गावात शरीफ तहसीलदाराचा मृत्यू झाला आणि दुपारनंतर ही दुर्घटना उघडकीस आली. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. ओबीसी नेते छगन भुजबळ यांना सन्मानानं मंत्रिमंडळात स्थान द्यावं अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. यावेळी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बागडी, कार्याध्यक्ष दादासाहेब चोपडे, स्वाती काळे, शीतल तिवडे, इब्राहिम मोमीन, मोहन कांबळे, आप्पासाहेब पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी आक्षेपार्ह विधानाचा निषेध करत बहुजन समाज पार्टीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत निदर्शनं केली. तसंच एक दिवसीय धरणं आंदोलनही करण्यात आलं. राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करून नामदार अमित शहा यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केली. या आंदोलनात पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र कांबळे, संदीप शिंदे, अमर शिंदे, सुरेश आठवले, श्रीकांत कांबळे, चंद्रशेखर कापशीकर, मारुती कसबे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसरात देवस्थान समितीकडून दानपेट्या ठेवण्यात आल्या आहेत. या दानपेटीत जमा झालेली रोख रक्कम देवस्थान समितीकडून मोजली जाते. नोव्हेंबर महिन्यात दानपेट्यांमध्ये जमा झालेल्या पैशाची मोजणी 17 डिसेंबरपासून सुरू झाली होती. भाविकांनी सुमारे 1,99,00,000 रुपयांचं दान देवीच्या चरणी अर्पण केल्याचं दिसून आलं. संविधान प्रतिकृतीच्या अवमान प्रकरणावरून परभणीमध्ये 10 डिसेंबर रोजी दंगल झाली. या दंगलीची शासनानं स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करावी या मागणीसाठी आरपीआय आठवले गटाच्या वतीनं कोल्हापूर रेल्वे स्थानकावर रेल रोको आंदोलन करण्याचं नियोजन केलं होतं. मात्र आरपीआयच्या कार्यकर्त्यांची त्यांच्या घरातूनच शाहूपुरी पोलिसांनी धरपकड केली.